नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या कॉमन वुमन ब्लॉगमध्ये। आज आपण करूयात आंब्याचा रस आणि माझ्या आईचा बर्थडे सुद्धा आहे, तर मी छानपैकी आंब्याचा रस करतेय। तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। मी मस्तपैकी आंबे केशर आणलेत बरं का, आणि मस्तपैकी धुवून घेतलेत। छान थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेत त्याला थंड, जेणेकरून थोडासा गरम झालेला होता आंबा उन्हामुळे, तो थोडासा नॉर्मल टेम्परेचरला येईल। छानपैकी मी आंबा माचत आहे, तुम्ही बघू शकता। अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारा आणि तृतीया म्हणजे चैत्र वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील तिसरा दिवस। आपण आंब्याचा रस करूयात आणि सोबत सोबत अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला मी माहिती सुद्धा देते। अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुराम जन्माला आला असं म्हटलं जातं। तसेच महाभारतातील एक गोष्ट प्रसिद्ध आहे, पांडवांना या दिवशी अक्षय पात्र प्राप्त झालं होतं बरं का, ज्यामुळे अन्न कधीच संपत नव्हतं। रस करता करता पौराणिक गोष्टी पण ऐकायला मला फार आवडतात। आणि ऐका ना, ज्यावेळेस आपण पौराणिक गोष्टी ऐकतो त्यामधून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं बरं का, आणि नक्कीच मनाला काहीतरी कुतूहल असतं की नेमकं काय घडतंय पुढे। अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे। अक्षय तृतीया म्हटलं की परशुरामाचा जन्म, अक्षय तृतीया म्हटलं की पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं त्याची एक गोष्ट आहे। आणि अक्षय तृतीया म्हटल्यावर या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली अशी पौराणिक मान्यता आहे। तसेच कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्यास धनसंपत्ती वाढते असं म्हटलं जातं बरं का। या दिवशी सोनं खरेदी करतात, दान करतात, व्रत आणि उपवास करतात आणि विद्येचा आरंभ सुद्धा करतात। नवीन उपक्रम सुरू करायचा असला तर हा दिवस खूप शुभ मानला जातो बरं का। आधुनिक काळात लोक शेअर मार्केट, गोल्ड बँड्स आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात। बरेच जण या दिवशी नवीन शिक्षण, कोर्स, करिअर किंवा व्यवसाय सुरू करतात। आपण विवाह, वास्तुपूजन, गृहप्रवेश, वाहन खरेदी यांसारख्या गोष्टीसाठी हा दिवस खूपच अत्यंत शुभ मानला जातो। आणि आपणही याच दिवशी मस्तपैकी आंब्याचा रस करून खाऊयात बरं का। मस्तपैकी आंब्याची सालं मध्ये असलेला रस तो पण मी काढून घेते, जेणेकरून ते वाया जाणार नाही। कोई तर मी सगळ्या काढल्याच आहेत। आंबा छान माचून घेतला होता बरं का। मस्त सालामध्ये असलेला सगळा रस मी भांड्यात काढून घेतलाय। आता कोईला लागलेला रस पूर्णपणे मी हाताने काढून घेतेय, तुम्ही बघू शकता। छानपैकी कोई मधला सगळा रस काढून घेतेय आणि भांड्यामध्ये टाकतेय। मी एका पातेलीमध्ये छानपैकी आंब्याच्या कोळी टाकल्यात आणि थोड्याशा पाण्यामध्ये त्या स्वच्छ धुवून निघायचा, जेणेकरून त्या सगळ्या आंब्याच्या कोळीमधला रस पाण्यामध्ये येईल आणि ते पाणी आपण रसामध्ये वापरूयात। लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारावा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा। ज्यावेळेस आपण मोठे होतो ना, त्यावेळेस लहानपणीचं महत्त्व कळतं बरं का। लहानपणी गावाकडे जाऊन, आजीकडे जाऊन आंबे खाण्याची मजाच काही वेगळी होती। आता आपणच स्वतः रस करतोय, हा फरक आहे बरं का। ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा खूपच आनंद घेत असतो, ना टेन्शन ना कशाचा विचार। पण ज्यावेळेस आपण मोठे होतो त्यावेळेस आपल्या अंगावर जबाबदाऱ्या पडतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या हँडल करून आपण आनंदात जीवन जगणं थोडं कठीणच होतं बरं का। बट यू नो व्हेरी वेल, बिकॉज वी आर चॅम्पियन्स, वी आर लीडर्स, वी आर फ्युचर स्टार्स। असंच म्हणून आज अक्षय तृतीयेची सुरुवात करूया आणि मस्तपैकी रस करूयात। तर छानपैकी थोडंसं मीठ टाकलंय रसामध्ये, जेणेकरून आपल्याला रस लागणार नाही। रसाचं पाणी आणि
कोळीमधून काढलेला रस मिक्स करतेय. छानपैकी मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये आपण साखर टाकूया. आपल्या आवडीनुसारच साखर टाकायची बरं का. कोणाकोणाला गोड आवडतो रस, कोणाला फिका आवडतो, पण मला गोड रसच आवडतो बरं का. आणि त्यासाठी मी साखर जास्त टाकतेय. ज्यांना शुगर वगैरे असेल त्यांनी साखर स्किप केली तरी जमते बरं का. छानपैकी मिक्स करते जेणेकरून साखर एक जीव होऊन जाईल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे, जेणेकरून आंब्याचे जे बारीक बारीक शिरा असतात ते आपल्या दातामध्ये अडकणार नाही आणि मस्तपैकी रस एकजीव होईल. वाव, कसं टेक्स्चर आलंय बघा रसाचं, एकदम सुंदर. असं वाटतंय आताच रस पिऊन टाकावा. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही. आणि आपण याला मस्त फ्रीज मध्ये थंड करायला ठेवूयात, जेणेकरून मस्तपैकी पापड्यांसोबत रस खायला काही औरच मज्जा येईल. मस्तपैकी बाउल घेतलाय, बाउल मध्ये रस काढते आणि आपल्या लिटिल चॅम्पियन्सला टेस्ट करायला देते, जेणेकरून त्यांना कसा आवडतोय का नाही रस ते तर बघावं लागेल. मस्तपैकी टेक्स्चर आलंय बरं का रसाचं. पण हो, एक गोष्ट राहिलीच, आपण छानपैकी खिशीच्या पापड्या तळून घेऊयात. पटकन कढई ठेवते आणि तेल गरम करायला ठेवले. छान खिशीच्या पापड्या आणि रस याची मज्जाच काही और आहे बरं का. छानपैकी खिशीची पापडी तळून घेतली. आता रसासोबत आपल्या लिटिल चॅम्पियन्सला देऊन त्यांचा रिव्ह्यू ऐकूयात, जेणेकरून आपल्याला कळतंय की आपल्या रसला कोणीतरी छोटे जण रेटिंग देणार आहेत. ऐकूनच मज्जा यायला लागली. चला तर मग त्यांना टेस्ट करायला देऊयात रस, बघूयात रिव्ह्यू. कसा झाला रस? छान छान छान. कसा झाला रस? छान आहे आई. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.